नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आजपासून आपण काय करणार आहोत तर स्पेशल सरळ सेवा पोलीस भरती वनरक्षक सरळ सेवामध्ये कोणकोणते तलाठी झाला, तुमच्या ग्रामसेवक झाला, जिल्हा परिषदचे पेपर झाले, नगर परिषदचे पेपर झाले, हे सर्व काही येतात. तर त्याच्यासाठी आपण काय करत आहोत तर रिजनिंग म्हणजेच काय तर बुद्धिमत्ता चालू करणार आहोत. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत आपण मित्रांनो आज, तो कोणता तर नातेसंबंध. का बरं महत्त्वाचा? यांच्यापैकी कोणते पण पेपर उचलून पहा मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 प्रश्न नातेसंबंधावरती मिळणार. आणि एक एवढं आश्वासन दिलो, जेवढं काही शिकवतो एवढंच केलं तरी पेपरसाठी पुरेसं आहे. फक्त काही नाही, माझ्याकडून शिकायचं आणि काय करायचं तर प्रिव्हियस इयर प्रश्न लावायचं. आणि बिलकुल हे YouTubeवरती आपले फ्री बॅच राहणार आहे मित्रांनो. काही नाही की असं 1-2 व्हिडिओ टाकले आणि मग बंद केला, नाही. आपले मॅथ्सचे पण क्लासेस चालू आहेत कंटिन्यू, आणि आजपासून काही तर रिजनिंग पण कंटिन्यू होणार. ठीक आहे. आजचा हा क्लास नंबर 1 आहे. तर काही बेसिक गोष्टी पाहणार आपण याच्यात. ठीक आहे. तर चला जास्त न बोलता आपण आपल्या क्लासला सुरुवात करू. बघा, नातेसंबंध यालाच रक्तसंबंध म्हणतात किंवा यालाच इंग्लिशमध्ये ब्लड रिलेशन. हां. पी-डी-एफसाठी काय करायचे आहे तुम्हाला? आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. कोणतं? मी शिपाई महाराष्ट्राच्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. बघा, जे काही झालेले क्लासेस आहेत किंवा येणारे क्लासेस आहेत, त्या सर्वांचे नोटिफिकेशन व पी-डी-एफ तुम्हाला कुठे मिळणार? तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीच मिळणार. म्हणून जॉइन करून घ्या हिला. हां. 1 मिनिट. हं. बघा, हा जो नातेसंबंध चॅप्टर आहे, काय? नातेसंबंध. नातेसंबंध म्हणजे काय? याच्यात पूर्णतः नाते आले मित्रांनो. जसं आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, काका काकी, काका काकी म्हणा किंवा काकू म्हणा, मामा मामी, ठीक आहे, आजी आजोबा, हे सर्व काही नाते आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. जर बहुतांश प्रश्न आपण काय करतो, ह्या टॉपिकचे नातेसंबंधाचे आकृतीच्या सहाय्याने सोडवतो. काय करतो त्याच्यात आपण आकृती काढतो आणि आकृतीच्या मदतीने आपण सोडवतो. बहुतांश प्रश्न तोंडी पण निघतात आणि बहुतांश प्रश्नांना काही तर आकृती पण काढावी लागते. तर ती आकृती आपण कोणत्या पद्धतीने काढतो आता आपण ते पाहूया. काय तर पहा, नातेसंबंध, नातेसंबंधाची आकृती काढायची पद्धत. बघा, मेजॉरिटी आपल्याला काय, बघा, एकतर आपल्याला कळलं पाहिजेत की वाक्यामध्ये पुरुष कोणता आहे. जर आपल्याला माहीत झालं की तो पुरुष आहे, तर त्याच्यावरती आपण काय प्लसचं चिन्ह देणार. कसं बघा, ये हा व्यक्ती पुरुष आहे हे जर मला माहीत झालं, त्याच्यावरती असं चिन्ह देईन प्लसच्या, म्हणजे याचा अर्थ काय, हा पुरुष आहे. स्त्रीसाठी काही तर मायनसचं चिन्ह. बी हे स्त्री आहे म्हणून माहीत झाले, तिच्यावरती मायनसचं चिन्ह, असं वर देणार आपण. पती पत्नी, पती पत्नीच्या नात्यासाठी काय करणार आपण? बरोबरचं चिन्ह वापरतो. जसं बघा, ये ही बी ची पत्नी आहे, ये ही कोणाची पत्नी आहे? बी आहे. ही पत्नी आहे तर मायनस, हा पती होणार तर प्लस, आणि पती पत्नी दाखवण्यासाठी काही तर बरोबरचं चिन्ह. अशा पद्धतीने करणार. भाऊ बहिणीचं नातं, भाऊ बहिणीचे नातं दाखवायचे आहे तर बिचात, किंवा भाऊ भाऊ म्हणा, बहिणी बहिणी म्हणा, भाऊ भाऊ, ठीक आहे. तर दाखवायचे आहे तर बीच्यात काहीतरी एक आडवी रेष देणार. जसं बघा, ए हा बीचा भाऊ आहे, ए कोणाचा भाऊ आहे? बीचा भाऊ आहे. तर ए वरती प्लसचं चिन्ह आणि बीच्यात काही एक आडवी रेष. बी बद्दल माहिती आहे का? बी बद्दल काहीच माहित नाही, त्याला कोरा सोडणार. पिढी, जसं एक पिढी 2 पिढी झाली ना, जसं आई आणि वडील आपले, त्यांच्यामध्ये आपलं किती पिढीचं गॅप आहे? एक पिढीचं. तर पिढीचा गॅप दाखवण्यासाठी काय देणार? तर आपण एक उभी रेषा देणार. जसं बघा, ए हे बीचे वडील आहेत. ए कोणाचे वडील आहेत? बीचे. ए वडील आहेत म्हणून त्याच्यावरती प्लसचं चिन्ह, आणि वडील एक पिढीचा गॅप आहे म्हणून काय? एक उभी रेषा. तर अशा पद्धतीने काय करणार आपण? तर हे डायग्रामच्या वेळेस ह्या चिन्हांचा वापर करणार. एकदा पाहून घ्या चिन्ह. पुरुषसाठी प्लस, स्त्रीसाठी मायनस, पती पत्नीसाठी बरोबरचं चिन्ह, भाऊ बहीणसाठी एक आडवी रेष आणि पिढीसाठी काही एक उभी रेषा. चला एकदा पाहून घ्या हे पूर्ण. चला, झाले पाठांतर. कोणत्या याला कोणते चिन्ह द्यायचे, तर याच्यावरूनच काय करू आपण, बेसिक बेसिक डायग्राम काढणे शिकू. त्याच्या अगोदर एक नोट पहा मित्रांनो. नोट काय आहे पहा. प्रश्नांमध्ये निश्चितपणे दिलेलं नसेल की एखादी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष आहे, तेव्हापर्यंत स्वतःच्या मनाने मानायचं नाही. तेव्हापर्यंत काय म्हणते? स्वतःच्या मनाने मानायचं नाही. जसं उदाहरण पहा. उदाहरण जसं काय घेऊ? बघा, जसं नूतन नाव आहे,
नूतन हा नाव मुलांचा पण असतो मित्रांनो आणि मुलींचा पण असतो. जसं गुंजन नाव आहे. गुंजन. गुंजन हा कशाच्या मुलांचा पण नाव असतो आणि मुलींचा पण नाव असतो. तर अशा वेळी जेव्हापर्यंत आपल्याला असा ठोक सबूत नाही भेटत की नाही हा मुलगाच आहे, नाही ही मुलगीच आहे, तेव्हापर्यंत आपण आपल्या मतांनी मानणार नाही. हम्म. मग जर प्रश्नामध्ये तसं दिलंच नसेल की हा मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणून, मग आपण जाणार बाय ऑप्शन की ऑप्शन मध्ये चांगला उत्तर कोणता आहे त्याच्याने जाणार. ठीक आहे. आणखी एक गोष्ट याच्यात जसं मी म्हणत होतो, ए हा भाऊ आहे बीचा. ए हा भाऊ आहे म्हणजे प्लस कोणाच्या बीचा बी. तर भाऊ बहिणीच्या किंवा भाऊ भाऊच्या नातं दाखवण्यासाठी काय करतो आपण आडवी रेष देतो. बघा ए बद्दल माहिती आहे मला, ह्या बी बद्दल काही माहिती झाला का? नाही. बी बद्दल काहीच माहिती नाही दिली आहे ना. मी फक्त म्हणलो ए हा बीचा भाऊ आहे. बी बहीण आहे किंवा भाऊ आहे, काही माहिती आहे का आपल्याला? नाही. तर बी वरती कसलाही चिन्ह देणार नाही, बी ला असंच सोडून देणार. तर हे अशा पद्धतीने नोट आहे, लक्षात ठेवाल. चला, आता काय करू आपण? नवरा आणि बायकोचे नाते पाहू की त्यांची डायग्राम आपण नेमकं कोणत्या पद्धतीने काढतो ते. चला बघा, कशा पद्धतीने होणार. ए हे बी चे पती आहेत. ए पती आहेत म्हणून प्लसचं चिन्ह कोणाचे? बी चे. आणि पती पत्नीच्या नातं दाखवण्यासाठी बरोबरचं चिन्ह. बघा, हे पती आहेत तर हे काय होणार? पत्नी पत्नी आहे म्हणजे स्त्री आहे, मायनसचं चिन्ह द्या. ए ही बी ची पत्नी आहे. ए पत्नी आहे म्हणून मायनसचं चिन्ह कोणाची? बी ची. तर बी काय होणार? पती होणार. आणि पती पत्नी दाखवण्यासाठी बरोबरचं चिन्ह. ए आणि बी एकमेकांचे जोडीदार आहेत. ए आणि बी काय म्हणते? एकमेकांचे जोडीदार आहे. बघा, ए आणि बी एकमेकांचे जोडीदार आहेत. जोडीदार म्हणजे काय होते? तर पती पत्नी. जोडीदार म्हणजे पती पत्नी होते मित्रांनो. ठीक आहे. ए हे बी चे जोडीदार आहेत. जोडीदार म्हणजे पती पत्नी. पण कोण पती कोण पत्नी माहित आहे का आपल्याला? नाही ना. बघा, ए ला पत्नी घेऊ का मी आपल्या मताने? मला सांगितलंच नाहीये की हे पत्नी आहे म्हणून तर मी घेणार का? नाही. मग यांना असं सोडणार. कोणाच वरती प्लस चिन्हचा नाही देणार. हा, पण एवढा माहित आहे ए आणि बी हे काय आहेत? तर पती पत्नी आहेत. समजलं नवरा आणि बायकोचे नाते. चला पुढे पाहूया. आई वडिलांपासून मुलगा किंवा मुलगी यांचे नाते. कोणापासून? तर आई वडिलांपासून मुलगा किंवा मुलगी यांचे नाते. कसं होणार पहा. बघा, ए हे बी चे वडील आहेत. ए कोणाचे वडील आहेत? बी चे. ए वडील आहेत म्हणून ए वरती प्लसच्या चिन्ह एक पिढीची गॅप आहे, बी चे वडील आहेत. तर एक काही उभी रेषेत आहेत. पण ह्या बी बद्दल आपल्याला काय माहिती? काहीच माहिती नाही म्हणून ह्या बी वरती कोणतं चिन्ह देणार का? नाही. चला, ए ही बी ची आई आहे. ए आई आहे म्हणजे आई वरती काय मायनसचं चिन्ह. कोणाची आहे? तर बी ची आहे म्हणून एक पिढीची गॅप दाखवून बी लिहिणार. पण बी बद्दल काय माहिती आहे का? नाही. बी बद्दल काहीच माहिती नाही म्हणून बी जसाचा तसा. ए हा बी चा मुलगा आहे. ए कोणाचा मुलगा आहे? बी चा मुलगा आहे. बघा, ए मुलगा आहे म्हणून प्लसचं चिन्ह कोणाच्या? सॉरी, हा चिपकून झाला. आपल्याला वर द्यावा लागतो तो थोडा चिन्ह. ए हा मुलगा आहे कोणाच्या? बी च्या. पण बी बद्दल माहिती आहे का आपल्याला? का बी आई आहे का वडील आहे म्हणून? नाही. तर बी वरती कोणताच चिन्ह नाही देणार. ए ही बी ची मुलगी आहे. ए मुलगी आहे म्हणून ए वरती मायनसचं चिन्ह कोणाची? बी ची. पण बी बद्दल माहिती आहे का? काही नाही. तर बी जसाचा तसा. अशा पद्धतीने डायग्राम बनणार. समजलं? चला पुढच्या पाहूया. बघा, भावंडांची नाते. आता काय पाहणार आपण? भावंडांची नाते. भावंड म्हणजे काय होतात? भाऊ भाऊ असू शकते, भाऊ बहीण असू शकते, बहीण बहीण असू शकते. ठीक आहे. ए हा बी चा भाऊ आहे. ए भाऊ आहे कोणाच्या? तर बी च्या. पण बी बद्दल माहित आहे का कोण आहे म्हणून? बी नाही. तर बी वरती कसलाही चिन्ह नाही द्यायचं. ए ही बी ची बहीण आहे. ए बहीण आहे कोणाची? तर बी ची. पण बी बद्दल माहित आहे का काही? नाही. तर ए वरती मायनसचं चिन्ह, आडवी रेषा बी. बी ला काहीच करायचं नाही. ए व बी हे भाऊ आहेत. हा, बघा, ए व बी काही आहेत तर हे भाऊ आहेत. म्हणजे दोघेही एकामेकाचे भाऊ आहेत. ए पण भाऊ आहे आणि काही आहे बी पण भाऊ आहे. आणि भाऊ बहिणीच्या नाता दाखवण्यासाठी बीच्यात एक आडवी रेष. तर ए पण भाऊ आणि बी पण भाऊ म्हणजे दोघांवरती पण प्लसचं चिन्ह येणार. ए व बी या बहिणी आहेत. ए व बी या काही आहेत? दोघेही बहिणी आहेत. म्हणजे ए पण बहीण आहे आणि काही आहे तर बी पण बहीण आहे. तर दोघांवरती पण काय होणार? मायनसचं चिन्ह. आणि बहिणी बहिणीच्या नाता दाखवण्यासाठी बीच्यात एक आडवी रेष. ए व बी हे भावंडे आहेत. ए व बी काय आहेत? तर हे भावंडे आहेत. भावंडे आहेत म्हणजे काय? यांच्या मते
यांच्यामध्ये नातं आहे. एक तर भाऊ बहिणीचा असेल, भाऊ भावाचा असेल, पण कोण भाऊ कोण बहीण माहिती आहे का आपल्याला? नाही. तर हे असेच राहणार. भावंडांच्या नाता म्हणजे ए आणि बी, एकतर हे भाऊ भाऊ असू शकतात, बहिणी बहिणी असू शकतात, किंवा एक भाऊ दुसरी बहीण किंवा पहिला बहीण दुसरी भाऊ होऊ शकतात. पण कोण आहेत माहिती आहे का? नाही. म्हणून आपण फक्त यांना एवढं ठेवणार. समजलं? चला पुढच्या पाहूया. चला आता काय घेणार? थोडं मिश्रित नाते, की ज्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतात ते थोडे हळूहळू एक एक स्टेप आपण काय घेणार तर पुढे जाणार. तर काय घेणार आता आपण? मिश्रित वाक्य. बघा काय म्हणते, ये व बी ही शीची अपत्य आहेत. अपत्य म्हणजे काय होतात? मुले, मुलं बाळ, मुलं बाळ म्हणजेच काय? अपत्य. म्हणजे असं नाही, मुले म्हणजे काय माणसं असं नाही. मुलगा पण असू शकते, मुलगी पण असू शकते, पण तिला काय म्हणतो? मुलेच म्हणतो. जसं बघा ना, एखाद्या जणाला आपण प्रश्न विचारतो, तुला किती मुलं आहेत? तुला किती बाळ आहेत? तो काय म्हणते? 2. एक मुलगा, एक मुलगी. मग नंतर सांगते एक मुलगा, एक मुलगी. पण आधी काय म्हणते? 2च बाळं आहेत किंवा 2च मुली आहेत. असंच म्हणते ना, तर तेच अपत्य म्हणजे काय? मुलं बाळं. ठीक आहे. ए व बी ही शीची अपत्य आहेत. म्हणजे शी यांच्या काही वडील असेल किंवा आई असेल. कोणाची? ए आणि बी ची. तर बघा, ए आणि बी यांच्या बीच्यामध्ये कोणता नाता होईल तर? एक तर भाऊ बहीण असतील, ठीक आहे, भाऊ भाऊ असतील किंवा बहीण भाऊ असतील. कारण की बघा, हे वडील किंवा आई कोण आहे? शी. आणि ए आणि बी कोणाचे? शीचे अपत्य आहेत, म्हणजे काय आहेत? मुलं आहेत. तर ते भाऊ भाऊ असू शकतात, बहिणी बहिणी असू शकतात, किंवा भाऊ किंवा बहीण. पण कोणाबद्दलही काही माहिती आहे का आपल्याला? नाही. किंवा यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो. बघा, शीचे अपत्य आहेत ए आणि बी. ए ला पुढे घ्या, बी ला मागे घ्या, काही फरक नाही पडत. समजलं? चलो पुढचा पाहूया. काही तर बघा 2 नंबर. पहा काय म्हणत आहे. डी हा ए व बी यांचा मुलगा आहे. डी हा कोणाचा मुलगा आहे? ए आणि बीचा. तर मला सांगा, ए आणि बी हे काय होणार तर? जोडीदार होणार. बरोबर आहे का नाही? ए आणि बी हे काय होणार? जोडीदार होणार. म्हणजे ह्या डी चे काय होणार? आई वडील होणार. पण हा डी काय आहे तर? मुलगा आहे. डी हा ए व बी यांचा मुलगा आहे. पण याची आई कोणती आणि वडील कोणता हे आपल्याला माहिती आहे का? नाही. फक्त एवढा माहित आहे, ए आणि बी हे काय आहेत तर डी चे म्हणजे आई वडील आहेत. पण कोण आई कोण वडील ते नाही माहित. पण डी मुलगा आहे हे माहित आहे, कारण की दिलं आहे इथं. म्हणून डी वरती कोणतं चिन्ह? प्लसचं चिन्ह. चला हे खालच्या पहा. ये ही शीची आई आहे. ये कोणाची आई आहे? शीची. तर ये आई आहे. ये वरती मायनसचे चिन्ह जाणार आणि कोणाची आहे? शी. तर शी खाली येणार. सी हा बीचा मुलगा आहे. सी कोणाचा मुलगा आहे? बीचा. सी बद्दल माहित झालं, मुलगा आहे बीचा. म्हणजे हे आई आहे, तर साहजिकच आहे बी काय असणार तर याचे वडील असणार. बी त्याचे काय असणार? वडील असणार. आणि हे यांच्या नवरा बायकोचा नाता, पती पत्नीचा नाता आहे, म्हणून काय देणार तर आपण बरोबरचं चिन्ह. बघा ना, ए ही शीची आहे, ए आई आहे. कोणाची? शी बद्दल माहित होतं का? नाही. शीला जसं तसं ठेवलं. शी हा बीचा मुलगा आहे. शी मुलगा आहे, प्लसचं चिन्ह, बीचा मुलगा म्हणजे साहजिकच आहे. हे याची आई असेल तर बी कोण असणार? वडील. आणि यांच्या बीजात कोणता? पती पत्नीचा नातं. समजलं कोणत्या पद्धतीने डायग्राम काढायची तर? चला पुढचं पाहू. बघा, ये हे बी चे मामा आहेत. ये कोणाचे मामा आहेत तर? बी चे मामा आहेत. बघा, बी बद्दल काय माहिती आहे का? नाही. बी मुलगा आहे किंवा मुलगी काही माहित नाही. पण ये बद्दल माहित आहे. ये कोण आहे? मामा. तर मग मला सांगा, ह्या बी ची कोणी नाही कोणी आई असेल. बरोबर आहे का नाही? बी ची कोणी नाही कोणी आई असेल. आणि ह्या आईचा भाऊ कोण असणार तर? हा ये असणार. तर कोण? मामा. मामा म्हणजे कोण? पुरुष होते. बघा, बी ची कोणी नाही कोणी आई असणार आणि आईचा भाऊ कोण असणार? ए असणार. तेव्हाच हा काय होणार तर? हा बीचा कोण होणार तर? मामा होणार. बीचा कोण होणार? मामा. कारण की आईच्या भाऊच कोण होते तर? मामा. ए हे बीचे आजोबा आहेत. ए कोणाचे आजोबा आहेत? बीचे आजोबा आहेत. बघा, बी. बीचे कोणी नाही कोणी आई वडील असतील. आई वडील. आणि ह्या आई वडिलांच्या वडील कोण असेल? ए असेल. बरोबर आहे का नाही? तेव्हाच बघा ना, आपल्या आई किंवा वडिलाचे वडील कोण होतात? आपले आजोबा. तर तेच बीचे कोणी नाही कोणी आई वडील असतील आणि त्यांचे वडील कोण असणार? ए. तर काय? ए हे बीचे आजोबा आहेत. ए बद्दल माहिती आहे, पण ह्या बी बद्दल काही माहिती आहे का? नाही. तर बी ला जसंच तसं सोडणार. पुढचं पहा. ए हा बीचा काका आहे. ए कोणाचा काका आहे? बीचा. बघा, बी. बी बद्दल काही माहिती आहे का? मुलगा मुलगी नाही. बीचे कोणी नाही कोणी वडील असेल, कारण की वडिलांच्या भाऊच कोण होते तर?
काका. बीचे कोण असणार? कोणी नाही कोणी वडील. आणि ह्या वडिलांच्या कोण भाऊ, भाऊ कोण असणार? तर ए असणार. काका आहे म्हणून प्लस. तेव्हाच ह्या बीच्या ए कोण होणार? तर काका होणार. हा कोण होणार? काका. समजलं? चलो. ए हा बीचा जावई आहे. जावई म्हणजे कोण होते? सांगा बरं. मुलीचा नवरा. कोण होते? जावई होते. मुलीचा नवरा कोण होते? जावई होते. ए हा बीचा जावई आहे. बघा बी. बीची कोणी नाही कोणी मुलगी असेल. बरोबर आहे का नाही? आणि ह्या मुलीचा नवरा. नवरा म्हणजे काय? बरोबरचं चिन्ह दाखवून आणि कोण होणार? तो ए होणार. पती आहे म्हणजे प्लसचं चिन्ह. अशा पद्धतीने डायग्राम बनणार. ए हा बीचा जावई आहे. म्हणजे बी कोण होणार? एचा सासरा होणार. म्हणजे बघा बीला कोणी नाही कोणी मुलगी असेल आणि मुलीचा नवरा कोण असणार? ए असणार. म्हणून काय? तो जावई बनला बीचा. तर जावईची डायग्राम अशी काढणार. तुम्हाला डायग्रामच कशी काढायची ते शिकवत आहो मित्रांनो मी. बघा काय म्हणते? ए हे बीचे सासरे आहेत. ए कोणाचे सासरे आहेत? बीचे. बघा बी. बी बद्दल आपल्याला काय माहिती आहे का? पुरुष आहे महिला म्हणून? नाही. तर याची कोणातरी सोबत लग्न झालं असेल आणि त्याचा हा जोडीदार असेल. ए हे बीचे सासरे आहे म्हणते. बीच्या कोणा नाही कोणासोबत लग्न झालं असेल आणि हा त्याच्या काय असणार? जोडीदार असणार. आणि ह्या जोडीदाराचा वडील कोण असणार? तर ए असणार. सासरा आहे म्हणजे प्लस. सासू असते तर मायनस. तर ए काय आहे? हा सासरा आहे म्हणून त्याच्यावरती प्लस. बघा बी बद्दल माहित नाही हा पती आहे की पत्नी आहे म्हणून. म्हणून आपण काय केलं? बीच्या जोडीदार असणार कोणी नाही कोणी आणि यांचे वडील असणार. तर ते काय होणार? बीचे सासरे. समजलं? चलो पुढचा पहा. ए ही बीची मामी आहे आणि सी ची पत्नी आहे. बघा ए ही बीची मामी आहे म्हणते आणि सी ची पत्नी. म्हणजे सी ची पत्नी कोण होणार? ए. सी ची पत्नी कोण होणार? ए. म्हणजे ए काय आहे? तर हे पत्नी आहे. कोणाची? तर सी ची. बरोबर आहे का नाही? म्हणून याच्यावरती काय येणार? प्लसचं चिन्ह. ए ही बीची मामी आहे. म्हणजे मामाची कोण? पत्नी. मामाची पत्नी कोण होते? तर मामी होते. तर मला सांगा ह्या सी ची कोणी नाही कोणी बहीण असणार? बहीण. नाही ह्या बहिणीचा मुलगा किंवा मुलगी कोण असणार? तर बी असणार. बी. बी बद्दल काही माहिती आहे का? नाही. बघा ना. ए ही बीची ए ही बीची मामी आहे आणि सी ची पत्नी आहे. म्हणजे ए बीची मामी पण आहे आणि सी ची काय आहे? पत्नी आहे. तर आधी काय दाखवला? पत्नी दाखवला. जर हे पत्नी असेल तर सी काय असणार? पती असणार. मग याची कोणी नाही कोणी बहीण असणार आणि बहिणीचा मुलगा किंवा मुलगी कोण असणार? बी. पण बी बद्दल काही माहिती आहे का? नाही. तर डायग्राम कशी अशी बनणार. समजलं? तर अशा पद्धतीने आपण काय करत होतो? डायग्राम बनवतो. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. बघा नोट करून लिहाल. एकलुता मुलगा किंवा मुलगी किंवा एकलुता एक मुलगा किंवा मुलगी यांच्यामध्ये काय फरक आहे? तर पहिल्याची डायग्राम मी इथं समजून सांगतो. बघा मुलगाच घेऊन आपण चालू. बघा आई वडील आहेत. आई वडील आणि यांना काय आहे? तर एक मुलगा आहे. काय आहे? एक मुलगा. आणि ह्या मुलाला काही तर बहिणी आहेत. एक म्हणा किंवा दोन म्हणा काही आहेत तर बहिणी आहेत. बघा आई वडील आहेत त्यांना एक मुलगा आणि बाकीचे काय आहेत तर मुली आहेत. तर अशा वेळेस आपण काय धरणार? तर तो एकलुता एक म्हणणार त्याला. सॉरी काय म्हणणार? फक्त एकलुता. एकलुता म्हणजे काय? एक मुलगा आणि बाकीच्या बहिणी. आणि एकलुता एक म्हणजे काय? आई वडील आहेत. हे दुसऱ्याची डायग्राम आहे. आई वडील आहेत आणि फक्त त्यांना फक्त एकच मुलगा आहे. नाही त्याला बहिणी आहेत, नाही काही आहेत. तर त्याला काय म्हणणार आपण? एकलुता एक मुलगा किंवा मुलगी. बस. बघा एकलुता म्हणजे काय? मुलगा आहे पण त्याला बहिणी देखील आहे आणि एकलुता एक म्हणजे फक्त एकच मुलगा आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही बहीण नाही त्याला नाही भाऊ. म्हणतात ना एकलुता एक बापाचा लेख. ते तशा पद्धतीने. चला कोण आहे एकलुते एक ते कमेंट करून सांगाल. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपण सर्वचे सर्व डायग्राम शिकलो. एकदा काय करू? एकदा आपण रिपीट करून घेऊ. त्याच्यानंतर टाईप नंबर 1 ला आपण काय करणार? तर सुरुवात करणार. रे बाबा. चला. पुरुषसाठी काय द्याल तुम्ही? पुरुषसाठी प्लस, स्त्रीसाठी मायनस, पती पत्नीसाठी बरोबरचं चिन्ह, भाऊ बहिणीसाठी आडवी रेषा आणि पिढीसाठी काय तर एक उभी रेषा आणि बाकीचे काय कराल तर तुम्ही डायग्राम बनवाल. तर चला. आता काय करू? टाईप नंबर 1 ला सुरुवात करू. मुख्यतः याच्यामध्ये किती तर मित्रांनो 3च टाईप पडतात. मुख्यतः किती? 3च टाईप.
आज टाईप नंबर 1 ला सुरुवात करू, काही प्रश्न घेऊ याच्यावरती आणि नंतर उद्या टाईप नंबर 1 आणि टाईप नंबर मे बी 2 देखील कंप्लीट करून घेऊ. चला पहिला प्रश्न पाहूया. काय म्हणते? आता बघा, जसा प्रश्न सांगते तसा आपल्याला काय करावं लागते, डायग्राम बनवत न्यावी लागते. डायग्राम आपण ह्या बाजूला बनवणार. बघा, ए हा बी चा भाऊ आहे. ए काय आहे? भाऊ आहे. कोणाच्या? बी च्या. बी बद्दल माहिती आहे का? नाही. आणि सी ची बहीण बी आहे. सी ची बहीण कोण आहे? बी आहे. बी बहीण आहे कोणाची? तर सी ची. तर असं करणार. ठीक आहे. तर ए चे सी शी नाते काय? ठीक आहे, ए चे सी शी नाते काय? एक गोष्ट नोट लिहाल आता तुम्ही. ठीक आहे, नोट कोणती? बघा, ही वाली नोट. ए चे सी शी नाते काय म्हणजे प्रश्नामध्ये जर असं विचारलं असेल ए चे सी शी नाते काय, तर याचा अर्थ काय होतो? ए जो आहे हा सी चा कोण होईल ते सांगायचं आहे. ए जो आहे सी चा कोण होईल ते सांगायचं आहे. हा जो ए आहे ना, हा सी चा कोण होणार? हा जो ए आहे हा सी चा कोण होणार ते सांगायचं आहे. कोण होणार सांगा बरं? सी बद्दल तर माहित नसेल, पण याच्याबद्दल तर माहित आहे ना, कोण होणार? बहिणीचा भाऊ. काय होणार? भाऊ. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? भाऊ. बघा, ए चे सी शी नाते म्हणजे काय? हा जो ए आहे हा सी चा कोण होते? ए आहे हा सी चा कोण होते ते सांगायचे आहे आपल्याला. सध्या प्रश्न नाही घेतलो, दोन बेसिक प्रश्न आहेत याच्यामध्ये, म्हणजे ऑप्शन नाही घेतलेले आहेत, तुम्हाला समजावे म्हणून हे प्रश्न टाकलेले आहेत. बघा, पी मुलगा आहे क्यूचा. बघा, पी मुलगा आहे कोणाचा? तर क्यूचा. क्यू वरती जाणार. क्यू आई आहे व्ही ची. क्यू कोणाची आई आहे? क्यू आई आहे व्ही ची. म्हणजे साहजिकच आहे व्ही आणि पी हे काय असणार? भाऊ बहीण असणार किंवा भाऊ भाऊ असणार. व्ही बहीण आहे यू ची. व्ही बहीण आहे कोणाची? तर यू ची. यू पुढे जाणार. तर व्ही चे पी शी नाते काय? हा जो व्ही आहे, व्ही चे पी शी नाते काय म्हणजे हा जो व्ही आहे कोण? हा व्ही आहे हा पी च्या कोण होणार ते सांगायचं आहे. कोण होणार? तर बहीण. दिसतच आहे ना आपल्याला, कोण होणार? तर बहीण होणार. तर हे अशा पद्धतीचे आपल्याला उत्तर द्यावे लागतात. चला, आता मेन प्रश्न स्टार्ट करणार आपण याच्यापासून. वाचा बरं प्रश्न क्रमांक 3 आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. चला पहा, वाचल्या प्रश्न काय म्हणते? लाईन टू लाईन वाचायच्या आणि लाईन टू लाईन डायग्राम बनवत न्यायची. काय म्हणते? ए ही बी ची बहीण आहे. ए बहीण आहे. ठीक आहे, कोणाची? तर बी ची. नंतर काय म्हणते? आणि सी ही बी ची आई आहे. आणि सी ही कोणाची आई आहे? बी ची आई आहे. कोण? सी. ठीक आहे. डी हे सी चे वडील आहेत. डी वडील आहेत कोणाचे? सी चे. ठीक आहे. ई ही डी ची आई आहे. ई ही आई आहे कोणाची? डी ची. ठीक आहे. तर डायग्राम बनवताना काय करायचे आहे तुम्हाला? थोडी स्पेस घेऊन बनवायची आहे. म्हणजे डायग्राम कुठं पण जाऊ शकते. आपल्याला माहित राहते का नाही? आता बघा, हे टावर चढत गेले. ठीक आहे. डी हे सी चे काय आहेत? तर वडील आहेत. ई ही डी ची आई आहे. ई ही डी ची आई आहे. दिला आपण. तर ए चे डी शी नाते काय? म्हणजे हा जो ए आहे हा डी चा कोण होणार? ठीक आहे. ज्याच्यावर गोल केलं त्याच्याबद्दल सांगायचं आहे. म्हणजे काय? तर हा जो ए आहे हा डी चा कोण होणार? बघा, डी ची मुलगी कोण? सी. सी ची मुलगी कोण? ए. सी ची मुलगी कोण? ए. म्हणजे मुलीची मुलगी कोण होणार? तर नातीन म्हणा किंवा याला नात म्हणा. नातीन पण म्हणतो, नात पण म्हणतो. तर ऑप्शन मध्ये कोणतं नाव दिलं आहे आपल्याला? नात. तर कोणता उत्तर बरोबर आहे? एकदम नात. कोणता? तर ऑप्शन नंबर 4. तर हे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते? ए ला बी व सी हे दोन भाऊ आहेत. ए ला बी व सी हे दोन भाऊ आहेत. सी च्या मुलाला केवळ एक काका आहे. अच्छा, ए ला बी व सी हे दोन भाऊ आहेत. म्हणजे ए आहे, याला बी व सी हे काय आहेत? तर दोन भाऊ आहेत म्हणते. ठीक आहे. सी च्या मुलाला केवळ एक काका आहे म्हणते. सी च्या मुलाला काय आहे? केवळ एक काका आहे. ठीक आहे. केवळ एक काका आहे म्हणजे हाच त्याचा भाऊ होणार. सी च्या मुलाला केवळ, बघा हा सी चा मुलगा आहे इथं आणि याच्या मुलाला काय म्हणते? केवळ एकच काका आहे म्हणते. म्हणजे तो कोण होणार? बी होणार. तर मग हे काय होणार? हा मायनस होणार. ठीक आहे. तर ए चे सी शी नाते काय? म्हणजे हा जो ए आहे हा सी चा कोण होणार? कोण होणार सांगा बरं? हा जो ए आहे
हा शीचा कोण होणार? तर कोण होणार? बहीण. कोण होणार? बहीण. आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. कोणता? ऑप्शन नंबर 2. काय होणार? तर बहीण होणार. कारण की शीच्या मुलाला एकच काका आहे म्हणते. काका तर हा झाला बी. बरोबर आहे का नाही? मग उरला कोण? ए. ए साहजिकच आहे. ते काय असणार? स्त्री असणार. तर काय असणार? तिच्या शीचा कोणता नाता असणार? बहीणच्या नाता असणार. ते कोण होणार? शीची बहीण होणार. समजलं? चला पुढचा प्रश्न घ्या. काय तर प्रश्न क्रमांक 5. काय म्हणते? ए हा डीचा भाऊ आहे म्हणते. ए भाऊ आहे कोणाचा? तर डीचा. ठीक आहे. डी हे बी चे वडील आहेत. डी कोणाचे वडील आहेत? बी चे. तर बी खाली जाणार आणि डी कोण होणार? हे वडील होणार. बी आणि सी या बहिणी आहेत म्हणते. बी आणि सी ह्या दोघेही काही आहेत? तर बहिणी आहेत. तर दोघांवरती पण मायनस. तर सी चे येशी नाते काय? म्हणजे हा जो सी आहे तो येचा कोण होणार? हा जो सी आहे येचा कोण? एला नाही करणार आपण राऊंड. ठीक आहे. ज्याला राऊंड केला त्याच्याबद्दलच सांगायचं आहे. म्हणजे ज्या हा सी आहे हा येचा कोण होणार? बघा, भावाची मुलगी काय होणार? भावाची मुलगी कोण होणार? पुतणी. भावाची मुलगी कोण होणार? पुतणी. अरे तेच होते ना. भावाची मुलगी कोण होणार? पुतणी. भावाची मुलगी कोण होणार? पुतणी. तर कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 2. हे काय आहे? एकदम बरोबर आहे. हे शब्द जर माहीतच असतील ना तुम्हाला, पुतणी, पुतना, हा तर ते भावाची मुलगी कोण होते? तर पुतणी होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. ठीक आहे. काय तर प्रश्न क्रमांक 6. क्यू हा आरचा पुतण्या आहे. क्यू हा कोणाचा पुतण्या आहे? आरचा. ठीक आहे. क्यू हा पीचा मुलगा आहे. चला एक भेटला आपल्याला. काय? क्यू हा पीचा मुलगा आहे. तर पी वरती जाणार आणि याच्यावरती काय येणार? प्लसचं चिन्ह. आणि क्यू हा आरचा पुतण्या आहे. क्यू कोणाचा पुतण्या आहे? आरचा. म्हणजे साहजिकच आहे. जर हा पी याचा वडील आहे तर आर कोण होणार? याचा भाऊ होणार. पण पी बद्दल आपल्याला माहिती आहे का? नाही. चला, येस हा आरचा एकलुता भाऊ आहे. येस कोणाचा भाऊ आहे? आरचा भाऊ आहे. बघा, येस हा कोणाचा भाऊ आहे? तर आरचा भाऊ आहे. असंच आहे ना. येस हा आरचा एकलुता भाऊ आहे. तर पी चे आरशी नाते काय? पी चे आरशी नाते काय म्हणत आहे? बघा, क्यू ची आई किंवा वडील कोण आहे? पी आहे. पण आपल्याला ते माहित आहे का? नाही. पण आपल्याला हे एक गोष्ट माहित झाली की आरचा एकलुता भाऊ कोण आहे? तर येस आहे. म्हणजे साहजिकच आहे. तो कोणाचा वडील असणार? क्यूचा वडील असणार. क्यूचा वडील कोण होणार? येस होणार. आणि याचा भाऊ कोण होणार? आर होणार. म्हणजे साहजिकच आहे. पी आणि येस काय आहे? तर पती पत्नी. पती येस आहे तर पी काय होणार? पत्नी होणार. तर हे अशा पद्धतीने काय बनणार? डायग्राम बनणार. मग काय म्हणते? पी चे आरशी नाते काय? म्हणजे हे जे पी आहे, हे जे पी आहे आरची कोण होणार? बघा, हा काका आहे तर काकाच्या वरती काय येणार? प्लस येणार. पी नाही, सॉरी, आर. आणि पी बद्दल सांगणे. बघा, भावाची पत्नी कोण होणार? वहिनी. भावाची पत्नी कोण होणार? वहिनी. तेच आहे ना. येस कोणाचा भाऊ आहे? आरचा. भावाची पत्नी कोण होणार? तर वहिनी होणार. तर कोणता? ऑप्शन नंबर 4. तर हे अशा पद्धतीने प्रश्न सोडवावे लागतात मित्रांनो. तर चला, आजच्यासाठी एवढंच राहू देऊ मित्रांनो. भरपूर काही बेसिक गोष्टी चालू केल्या आपण. नवीन चॅप्टर आहे. ठीक आहे. तर आशा करतो जेवढ्या काही गोष्टी शिकवलो तेवढ्या समजल्या असतील. तर काय करायचे आहे तुम्हाला? PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. जॉइन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि जर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.